Question number 1 I am going to read. Dash is controlled by a mouse and changes shape depending upon its current function. Answer is pointer. Mouse pointer. A pointer is controlled by mouse. Mouse controls a pointer on the screen, and the mouse pointer changes the shape depending upon its current function. ज्या प्रकारचं फंक्शन असेल त्या प्रकारचं माउस पॉइंटर डिस्प्ले होतो. पॉइंटर इज राइट आन्सर. ALU performs two type of operations, arithmetic and logical. ALU मध्ये दोन प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात, एक अरिथमेटिक आणि एक लॉजिकल. अरिथमेटिक म्हणजे गणिती प्रक्रिया, लॉजिकल म्हणजे तार्किक प्रक्रिया. याचं उत्तर बरोबर आहे. You want to send photographs of opening ceremony of your new office to all employees. Referring to the above event, identify the specific device you will use. तुम्हाला तुमच्या नवीन ऑफिसच्या ओपनिंग सेरेमनीचे फोटो सर्व एम्प्लॉईजना पाठवायचे आहेत आणि हा प्रसंग लक्षात घेता कोणत्या उपकरणाचा वापर तुम्ही कराल. वी शुड यूज डिजिटल कॅमेरा, कारण की डिजिटल कॅमेऱ्यामध्ये फोटोज डायरेक्टली कम्प्युटरला समजेल अशा स्वरूपामध्ये एका मेमरी चिपमध्ये स्टोअर केले जातात. We can connect the digital camera to the computer and we can use those images. The keyboard keys like caps lock that turn a feature on or off are called as toggle keys. Caps lock, num lock किंवा scroll lock यासारख्या बटन्स की ज्याच्यामध्ये एखादी फीचर सुरू किंवा बंद करता येते, चालू किंवा बंद करणाऱ्या अशा बटन्सना आपल्याला टॉगल कीज असं म्हणता येईल. Dash is the process of accessing information from the secondary storage device. Secondary storage device मधून इन्फॉर्मेशन ऍक्सेस करण्याच्या प्रक्रियेला रीडिंग असं म्हणतात. Writing is the process of saving information to the storage device and reading is the process of accessing information from the storage device. When you use search engine to search for a topic, the information you search through is organized into a database like structure. आपण google.com, yahoo.com किंवा बऱ्याचशा वेबसाईटमधून आपण वेगवेगळ्या टॉपिकचा सर्च करतो आणि जेव्हा आपण सर्च इंजिनचा वापर करून एखाद्या टॉपिकचा शोध घेतो तेव्हा तुम्ही शोध घेत असणारी माहिती ही एका डेटाबेस सारख्या रचनेमध्ये स्टोअर केली गेलेली असते आणि म्हणूनच तुम्हाला ती इन्फॉर्मेशन शोधता येते. याचं उत्तर बरोबर आहे. तर google.com या सर्च इंजिनचा एक स्वतःचा डेटाबेस आहे. प्रत्येक सर्च इंजिनमध्ये एक डेटाबेस स्ट्रक्चर असतं आणि त्यामध्ये सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन ऑलरेडी स्टोअर करून ठेवली गेलेली असते आणि आपण सर्च करू शकतो. ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स रिकॉग्नाइज बोथ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर प्रॉब्लेम्स अँड ट्राय टू करेक्ट देम ॲज फार ॲज पॉसिबल. याचं उत्तर बरोबर आहे. सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये युटिलिटी प्रोग्राम म्हणजेच सर्व्हिस प्रोग्राम हा एक प्रकार असतो आणि बऱ्याच प्रकारचे युटिलिटी किंवा सर्व्हिस प्रोग्राम्स कम्प्युटरमध्ये उपलब्ध आहेत. कम्प्युटरमध्ये असणाऱ्या काही इंटरनल रिसोर्सेस म्हणजेच अंतर्गत स्रोतांचं नियमन करण्यासाठी युटिलिटीज किंवा सर्व्हिस प्रोग्रामचा वापर केला जातो. एकूण 7 प्रकारचे युटिलिटी प्रोग्राम्स असतात. डिस्क क्लीनअप, डिस्क डिफ्रॅगमेंटर, अँटीव्हायरस, बॅकअप प्रोग्राम्स, ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स, फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स, अनइन्स्टॉल प्रोग्राम्स असे बरेचसे युटिलिटी प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. ट्रबल शूटिंग प्रोग्राम हा जो युटिलिटी सॉफ्टवेअरचा प्रकार आहे हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीमध्ये असणाऱ्या समस्या किंवा प्रॉब्लेम्स रिकॉग्नाइज करतो आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करतो. याचं उत्तर बरोबर आहे. ट्रबल शूटिंग प्रोग्राम रिकॉग्नाइज प्रॉब्लेम्स इन सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. केबल्स आर यूज्ड टू कनेक्ट एक्सटेरियर डिव्हाइसेस टू द सिस्टम युनिट वाया पोर्ट्स. एक्सटर्नल डिव्हाइसेसना पोर्ट्सच्या सहाय्यानं सिस्टम युनिटला जोडण्यासाठी केबल्स वापरल्या जातात. बरोबर आहे. कीबोर्ड, माऊस यासारख्या उपकरणांना सिस्टम युनिटच्या पोर्ट्सना किंवा सॉकेट्सना जोडण्यासाठी केबल्सचा वापर केला जातो. दिस टाइप ऑफ माउस एमिट्स अँड सेन्सेस लाईट टू डिटेक्ट माउस मुवमेंट. या प्रकारचा माउस प्रकाश उत्पन्न करून त्याची जाणीव ठेवून माउसच्या हालचालींचा शोध घेतो. उत्तर आहे ऑप्टिकल माउस. माउसचे एकूण 6 प्रकार आहेत. ऑप्टिकल माउस, मेकॅनिकल माउस, वायरलेस माउस, त्यानंतर टच सरफेस किंवा टच पॅड, रोलर बॉल किंवा ट्रॅक बॉल आणि पॉइंटिंग स्टिक.
इथे ऑप्टिकल माऊस हा उत्तर बरोबर आहे. ऑप्टिकल माऊसमध्ये लाईट्स ऑप्टिकल लेझर बीमचा वापर केला जातो. दिस माऊस एमिट्स अँड सेन्सेस लाईट टू डिटेक्ट माऊस मुवमेंट्स. CDRW मीन्स CD रीरायटेबल. CD आणि DVD चे 3 प्रकार आहेत. R means recordable, RW means rewritable, and ROM means read-only memory. So here CDRW stands for CD rewritable, and CD rewritable means data can be erased and rewritten. अशा प्रकारच्या CD किंवा DVD मध्ये असणारा डेटा हा इरेज करता येतो आणि पुन्हा रीराइट देखील करता येऊ शकतो. Following is the script language used while designing a web page. एखादी वेब पेज किंवा एखादी वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज या स्क्रिप्टिंग लँग्वेजचा वापर केला जातो. ॲक्च्युली वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी किंवा डिझाईन करण्यासाठी HTMLचा वापर होतो, पण काही वेबसाईटमध्ये ॲनिमेशन्स, गेम्स किंवा काही इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम्स असतात. अशा प्रकारचे प्रोग्राम्स ज्यांना ॲपलेट म्हणतात, असे ॲपलेट तयार करण्यासाठी जावा या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर होतो. सो वी हॅव टू रिमेंबर दीज 2 थिंग्स. टू डिझाइन अ वेब पेज, HTML language is used, and to write programs called applets, animation, games, Java language is used. Dash are programs that provide access to web resources. Web resources म्हणजेच वेबसाइट्स आणि वेबसाइट्स किंवा वेब पेजेस ब्राउज करण्यासाठी किंवा त्यांना ॲक्सेस करण्यासाठी ब्राउझर या प्रकारच्या प्रोग्रामचा वापर केला जातो. इंटरनेट एक्सप्लोरर, नेटस्केप नेव्हिगेटर, Mozilla Firefox, these are examples of browser programs. In Microsoft Access, you can create duplicate field name. False answer है. We cannot create duplicate field. Microsoft Access मध्ये डेटा जो ऑर्गनाइज केला जातो तो टेबल्स मध्ये ऑर्गनाइज केला जातो आणि टेबलमध्ये असणाऱ्या कॉलमचे जे हेडिंग्स असतात त्यांना फील्ड्स असं म्हणतात आणि फील्डची नावं डुप्लिकेट असता कामा नयेत. Okay, we can create duplicate field. False है. Like floppy and hard disk, magnetic tape stores data and programs by altering the electromagnetic charges on recording surface. Floppy आणि hard disk प्रमाणेच magnetic tape मध्ये देखील रेकॉर्डिंग कराव्याच्या पृष्ठभागावरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्जेसच्या सहाय्याने डेटा साठवून ठेवला जातो. याचं उत्तर बरोबर आहे. फक्त मॅग्नेटिक टेपच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की मॅग्नेटिक टेपमध्ये सिक्वेन्शियल ॲक्सेस प्रोव्हाइड केला जातो. मॅग्नेटिक टेप डायरेक्ट ॲक्सेस प्रोव्हाइड करू शकत नाही. फ्लॉपी, हार्ड डिस्क, CD, DVD यासारख्या उपकरणामध्ये एखादी फाईल डायरेक्टली ॲक्सेस करता येते, बट मॅग्नेटिक टेप स्टोरेज प्रोव्हाइड्स ओनली सिक्वेन्शियल ॲक्सेस. याचं उत्तर बरोबर आहे. फ्लॉपी, हार्ड डिस्क प्रमाणे मॅग्नेटिक टेपमध्ये देखील डेटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्जेसच्या सहाय्याने स्टोअर केला जातो. डॅश आर कॉम्पोनंट्स ऑफ सिस्टीम बोर्ड. सिस्टीम बोर्ड म्हणजेच मदरबोर्ड आणि मदरबोर्डला मेन बोर्ड असं देखील म्हणतात आणि आपल्या कम्प्युटरमध्ये असणारा प्रत्येक पार्ट, प्रत्येक डिव्हाइस हा मदरबोर्डला जोडला गेलेला असतो. एव्हरी कॉम्पोनंट ऑफ द कम्प्युटर सिस्टीम इज डायरेक्टली कनेक्टेड टू द मदरबोर्ड ऑर सिस्टीम बोर्ड and system board has certain components like slots, bus lines and sockets. या सिस्टीम बोर्डमध्ये किंवा मदरबोर्डमध्ये स्लॉट्स असतात आणि या स्लॉट्सना एक्सपान्शन स्लॉट्स असं म्हटलं जातं. एखाद्या कम्प्युटरमध्ये आपल्याला टीव्ही ट्यूनर कार्ड जोडता येतं, ग्राफिक कार्ड जोडता येतं, मोडेम कार्ड किंवा बऱ्याच प्रकारचे एक्सपान्शन किंवा अडॅप्टर कार्ड्स उपलब्ध असतात. साऊंड कार्ड, ग्राफिक कार्ड, टीव्ही ट्यूनर कार्ड, मोडेम कार्ड, these are examples of expansion cards. आणि असे एक्सपान्शन कार्ड किंवा अडॅप्टर कार्ड्स मदरबोर्डला जोडण्यासाठी स्लॉट आपल्याला कनेक्शन पॉईंट प्रोव्हाइड करतात. बस लाईन्स म्हणजे प्रत्येक मदरबोर्डवरती काही बस लाईन्स असतात आणि या बस लाईनच्या सहाय्यानं एका ठिकाणाचा डेटा म्हणजे एका पार्टवरचा डेटा दुसऱ्या पार्टमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी या बस लाईनचा वापर केला जातो. हे जे मदरबोर्ड असतात या मदरबोर्डवरती आपल्याला बऱ्याच प्रकारचे स्लॉट्स पाहायला मिळतील. ओके, अशा प्रकारचे स्लॉट्स असतात की ज्या स्लॉट्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टर कार्ड्स जोडता येऊ शकतात. मदरबोर्ड हा ऍक्च्युअली एक लार्ज सर्किटरी बोर्ड असतो. ओके, याच्यावरती बऱ्याच प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स, बरेचसे चिप्स जोडले गेलेले असतात आणि
एका पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी बारीक 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 अशा बऱ्याचशा लाईन्स या मदरबोर्डवरती असतात अँड दीज लाईन्स आर कॉल्ड ॲज बस लाईन्स. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा ॲक्च्युअली वाहून नेला जातो. त्याचबरोबर या मदरबोर्डवरती बऱ्याच प्रकारचे सॉकेट्स असतात. ॲक्च्युअली याच्यावरती एक CPU फॅन असतो, त्याच्या खाली एक सॉकेट म्हणजे कनेक्शन पॉईंट असतो ज्याच्यावरती आपण आपली मायक्रो प्रोसेसर चिप जोडू शकतो. तर काही चिप किंवा काही प्रोसेसर्स, काही सेमीकंडक्टर चिप्स मदरबोर्डला जोडण्यासाठी या मदरबोर्डवरती काही वेळेला सॉकेट्स देखील प्रोव्हाइड केले जातात की ज्याच्यामुळे आपल्याला काही चिप्स या मदरबोर्डला जोडता येतात. त्याचबरोबर या मदरबोर्डवरती किंवा सिस्टीम बोर्डवरती बरेचसे पोर्ट पण असतात. पोर्टचे बरेचसे प्रकार देखील असतात. सिरियल पोर्ट, पॅरलल पोर्ट, USB पोर्ट, नेटवर्क अडॅप्टर किंवा साऊंड किंवा स्पीकर किंवा माईक जोडण्यासाठी ऑडिओ पोर्ट, बऱ्याच प्रकारचे पोर्ट इथे उपलब्ध असतात. मॉनिटरची केबल जोडण्यासाठी व्हिडिओ पोर्ट इथे उपलब्ध असतो, ज्याला VGA पोर्ट असं देखील म्हणतात. तर हे स्लॉट्स, बस लाईन, सॉकेट्स हे मदरबोर्डवरती असणारे कॉम्पोनंट्स आहेत. याचं उत्तर बरोबर आहे. प्रॅक्टिकलमध्ये काही नवीन क्वेश्चन्स आहेत का हे आपण शोधूया. कट, कॉपी, पेस्ट, रिनेम, डिलीट हे प्रश्न आपल्याला सोडवता येईल. फॉन्ट नेम चेंज करा, डॉक्युमेंट आउटलाईन व्ह्यूमध्ये बघा, ड्राफ्ट व्ह्यूमध्ये बघा, पेज लेआउट व्ह्यूमध्ये बघा. व्ह्यू टॅबमध्ये बरेचसे व्ह्यूज असतात, इथून आपल्याला व्ह्यूज पाहता येतात. मार्जिन चेंज करणे, त्यानंतर टॅब कलर चेंज करणे. इथे एक डिफरंट क्वेश्चन आहे. रिनेम द वर्कशीट नेम शीट 1 टू मार्कशीट अँड चेंज द टॅब कलर टू रेड. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये हा प्रश्न आहे की इथे आपल्याला या शीट 1चं नाव चेंज करायचं आहे. शीट 1ला राईट क्लिक करा, रिनेम या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे आपल्याला टाईप करायचं आहे मार्कशीट. नाव टाईप केल्यानंतर एंटर की प्रेस करायची आणि या शीटला राईट क्लिक करा. टॅब कलर नावाचा एक मेनू इथे आहे आणि या टॅब कलरमधून टॅब कलर आपल्याला सेट करायचा आहे रेड अँड देन सबमिट. In the given worksheet, apply currency format $ to the cell range C6 to C12. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपल्याला सेल सिलेक्ट करायचा आहे. C6 to C12 हा सेल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि या सेलला आपल्याला करन्सी फॉर्मॅट अप्लाय करायचं आहे. इथे बऱ्याच प्रकारचे नंबर फॉर्मॅट्स उपलब्ध आहेत. आपण नंबर फॉर्मॅट, करन्सी फॉर्मॅट, अकाउंटिंग फॉर्मॅट, डेट फॉर्मॅट इथून चेंज करू शकतो. राईट नाउ वी वॉन्ट टू अप्लाय करन्सी फॉर्मॅट. करन्सी फॉर्मॅट अप्लाय केल्यामुळे त्या सेलला असा $साइन अप्लाय होतो. 2 डेसिमल प्लेसेसमध्ये हे नंबर दाखवले जातात. आपल्याला इथून डेसिमल प्लेसेस वाढवताही येतात आणि डिक्रीज देखील करता येतात. प्रेझेंटेशनमध्ये नवीन स्लाइड ऍड करा, कंटेंट विथ कॅप्शन ॲट द एंड. प्रश्न केअरफुली वाचा की सर्वात शेवटी आपल्याला एक नवीन स्लाइड ऍड करायची आहे. कंटेंट विथ कॅप्शन अशा प्रकारची लेआउट असणारी स्लाइड आपल्याला ऍड करायची आहे. असा क्वेश्चन सोडत असताना सर्वात शेवटची स्लाइड सिलेक्ट करा आणि न्यू स्लाइडमध्ये क्लिक करून कंटेंट विथ कॅप्शन हा प्रकार चूज करा. कॉन्टॅक्ट क्रिएट करणे, फीडबॅक ऑप्शन ओपन करणे, फीडबॅक देणे. दिलेल्या वेबपेजमध्ये फीडबॅक द्यायचा आपल्याला. इन द गिवन वेबपेज यूज फीडबॅक ऑप्शन टू प्रोव्हाइड युअर फीडबॅक अँड सेंड इट. तर इथे मायक्रोसॉफ्टची एक वेबसाईट ओपन करून दिलेली आहे आणि यामध्ये फीडबॅक नावाचा एक मेनू आहे. या फीडबॅकला क्लिक केल्यानंतर एक छोटासा फॉर्म ओपन होतो. यामधले काही ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. कोणते ऑप्शन सिलेक्ट करा प्रत्येक प्रश्नामधले आणि सेंडला क्लिक केल्यावर आपल्याला एक मेसेज दिसतो, थँक्यू फॉर प्रोव्हाइडिंग फीडबॅक, सबमिट. google.com ओपन करा, सर्च करा, वी नो दॅट क्वेश्चन. चेंज ॲट्रिब्यूट्स ऑफ द फाईल अँड मेक इट ॲज हिडन. तुम्हाला एखादी फाईल हिडन किंवा रीड ओनली करता येईल. फाईलला राईट क्लिक केल्यावर प्रॉपर्टीजला क्लिक करायचं आहे. पुढे एक प्रश्न आहे, इन द गिवन डॉक्युमेंट कॉपी द फॉर्मॅट ऑफ द टायटल मिस्टर शशीज क्लासरूम न्यूज लेटर अँड अप्लाय टू द टेक्स्ट आर्टिकल टायटल 2. इथे आपल्याला एक हेडर दिलेला आहे आणि या टेक्स्टचा फॉर्मॅट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि तो आर्टिकल टायटल 2 या दुसऱ्या शब्दांना अप्लाय करायचा आहे. होम टॅबमध्ये क्लिपबोर्ड सेक्शनमध्ये फॉर्मॅट पेंटर
हा ऑप्शन उपलब्ध आहे. आणि जेव्हा आपण फॉर्मॅट पेंटर हा ऑप्शन चूज करतो, आवर माउस पॉइंटर चेंजेस टू अ शेप ऑफ एअरब्रश. सिलेक्ट करा दुसऱ्या टायटलला अँड देन सबमिट. रिमूव्ह स्मार्ट आर्ट ग्राफिक फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक स्मार्ट आर्ट ग्राफिक प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हे स्मार्ट आर्ट ग्राफिक आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. ॲक्च्युली इथे एक स्मार्ट आर्ट ग्राफिक आहे, पिरामिड डायग्राम. याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि डिलीट बटन प्रेस करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक नवीन ब्लँक कॉलम इन्सर्ट करा. कॉलम तुम्हाला इन्सर्ट करता येईल. टेबलचा प्रश्न आहे. सॉर्टिंग करणे आपल्याला माहिती आहे. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन स्प्रेडशीट शो लिजंड एलिमेंट्स ॲट द टॉप ऑफ चार्ट. इथे एक चार्ट दिलेला आहे. ह्या चार्टला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि या चार्टमध्ये इथे असा एक लिजंड आहे अँड राईट नाव दिस लिजंड इज ॲट लेफ्ट साईड. आणि हा लिजंड आपल्याला चार्टच्या वरती दाखवायचा आहे. डिझाईन टॅबमध्ये जा, ॲड चार्ट एलिमेंट, लिजंड या ऑप्शनला क्लिक करा अँड शो इट ऑन द टॉप. तो जो लिजंड आहे तो टॉपला शो करा. रिप्लेस करणे आपल्याला माहिती आहे. लाईन स्पेसिंग चेंज करा टायटलमध्ये असणारा. ओके, इन द गिवन प्रेझेंटेशन चेंज द लाईन स्पेसिंग. पहिल्या स्लाइडमधील शीर्षक म्हणजे टायटल आणि या टायटलचं लाईन स्पेसिंग 1.5 करा. लाईन स्पेसिंगमध्ये 1.5 सेट करायचं. होम टॅबमध्ये लाईन स्पेसिंग नावाचा ऑप्शन आहे, तिथून आपल्याला 1.5 सेट करायचं. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट रेक्टँगल शेप. शेपमधून रेक्टँगल शेप इन्सर्ट करा. ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला अप्लाय करता येईल. अपॉइंटमेंट अप्लाय करता येईल. इव्हेंट क्रिएट करता येईल. जेव्हा जेव्हा सांगितलेलं आहे इव्हेंट क्रिएट करा, तेव्हा अपॉइंटमेंट क्रिएट करायचं आणि ऑल डे इव्हेंट हा चेकमार्क ऑन करायचा. असे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विजिट द वेबसाईट intel.com अँड ॲड दिस साईट टू फेवरेट्स अंडर फोल्डर हार्डवेअर. सो ओपन द वेबसाईट www.intel.com. प्रेस एंटर. फेवरेट मेनूमध्ये ॲड टू फेवरेट या ऑप्शनला क्लिक करा आणि या ॲरोला क्लिक करून इथून हार्डवेअर फोल्डर चूज करा. जर इथे फोल्डर उपलब्ध नसेल तर नवीन क्रिएट करू शकता. आपण हार्डवेअर फोल्डर क्लिक करूया, ॲडला क्लिक करूया, सबमिट. चेंज युअर स्टेटस टू अपियर ऑफलाईन टू एव्हरीवन. मेसेंजरचा हा क्वेश्चन आहे. जो पहिला मेनू असतो, फाईल किंवा मेसेंजर नावाचा मेनू असतो, त्यामध्ये माय स्टेटस नावाचं एक लिंक आहे. इथून तुम्हाला अपियर ऑफलाईन हा स्टेटस तुम्हाला सेट करायचा. इथे तो स्टेटस दिसतो. सबमिट करूया. ओपन network.txt इन सपोर्ट फोल्डर, डिलीट ऑल टेक्स्ट, सेव्ह द फाईल अँड देन क्लोज द फाईल. अशा प्रकारचा प्रश्न आपण सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल नेक्स्ट टू नेम सेल. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डेव्हलपर टॅब उपलब्ध आहे आणि या डेव्हलपर टॅबमध्ये कंट्रोल्स नावाच्या कमांड ग्रुपमध्ये इथे रिच टेक्स्ट कंटेंट कंट्रोल, प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल, पिक्चर कंटेंट कंट्रोल किंवा ड्रॉपडाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल, डेट पिकर कंटेंट कंट्रोल असे बरेचसे कंट्रोल्स उपलब्ध आहेत. इथे आपल्याला नेम या सेलच्या समोर असणाऱ्या सेलमध्ये क्लिक करायचं आहे आणि डेव्हलपर टॅबमधून प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल हा कंट्रोल आपल्याला ॲड करायचा. जर इथे डेव्हलपर टॅब उपलब्ध नसेल, काही वेळेला डेव्हलपर टॅब हा हिडन असतो, तर आपल्याला फाईल मेनूमध्ये ऑप्शन्समधून कस्टमाइज रिबन या ऑप्शनमधून डेव्हलपरचा चेकमार्क ऑन करायचा आहे. आत्ता ऑन केलेला आहे ऑलरेडी, पण जर हा बंद असेल तर तो आधी ऑन करून घ्यायला लागेल. मगच आपल्याला डेव्हलपर टॅब ओपन होईल आणि आपण तो कंटेंट कंट्रोल इथे ॲड करू शकतो. आणि आता आपण सबमिट करूया. कॅल्क्युलेट मिनिमम सेल, मीन फंक्शन वापरू शकता. पुढचा प्रश्न आहे, यूज ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट स्टॉक क्वांटिटी फॉर इच पर्टिक्युलर इन सेल रेंज H3 to H12. इथे एक ग्लोबल स्टेशनरी सेंटर अशा प्रकारचे एक वर्कशीट दिलेली आहे. प्रत्येक पर्टिक्युलर आयटमची टोटल क्वांटिटी किती आहे, जानेवारीमध्ये किती सेल केला, फेबमध्ये किती सेल केला, याचे फिगर्स इथे टाईप केलेले आहेत.
आणि आता आपल्याला उपलब्ध क्वांटिटी काउंट करायची आहे किंवा कॅल्क्युलेट करायची. इक्वल टू टाईप करा, सेल ॲड्रेस ऑफ टोटल क्वांटिटी मायनस सेल इन जानेवारी मायनस सेल इन फेब्रुवारी. एकूण 66 क्वांटिटी उपलब्ध आहे पहिल्या प्रॉडक्टची. आणि आता ऑटोफिलच्या सहाय्यानं ड्रॅग करा सर्व सेलमध्ये क्वांटिटी इन स्टॉक जो अवेलेबल आहे तो डिस्प्ले करा आणि आता आपण सबमिट करू. ऑल डे इव्हेंट. पुढचा नवीन प्रश्न आहे, साइन आउट फ्रॉम याहू मेसेंजर अँड अगेन साइन इन विथ युजर आयडी सो अँड सो अँड पासवर्ड सो अँड सो. तुम्हाला ऑलरेडी एक याहू मेसेंजरमध्ये अकाउंट लॉग इन करून दिलेलं आहे. तुम्हाला याच्यामधून साइन आउट करायचं आहे. मेसेंजरमध्ये साइन आउट नावाच्या ऑप्शनला क्लिक करूया. साइन आउटला क्लिक केल्यानंतर आपण साइन आउट झालो. आता एक नवीन युजर आयडी दिलाय J_Tom. जे कॅपिटल आहे, टी कॅपिटल आहे, अंडरस्कोर दिलाय मध्ये आणि पासवर्ड आहे Tom123455. आता साइन इनला क्लिक करा. साइन इनला क्लिक केल्यावर 1-2 सेकंद वेट करायचं आहे. जेव्हा अशा प्रकारची स्क्रीन दिसेल आणि एखाद्या युजरचं नाव दिसेल तेव्हा आपल्याला सबमिट करायचं. तर मोस्टली आपण इथे क्वेश्चन सोडवलेले आहेत. हा एक प्रश्न मी सोडवतोय. ओपन network.txt. सपोर्ट फोल्डरमध्ये network.txt ही फाईल ओपन करा. सर्व टेक्स्ट डिलीट करा. सिलेक्ट ऑल करून आपल्याला डिलीट करायचं आहे. त्यानंतर फाईलमध्ये क्लिक करून फाईल सेव्ह करायची आहे आणि मग क्लोज करायची. त्यानंतर आपण सबमिट करूया. तर इथे आपण ऑब्जेक्टिव्हचे 15 प्रश्न सोडवलेले आहेत, प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न सोडवले आहेत. इथे आपण आजचा सेशन स्टॉप करूया.